तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. वेलकम बॅक टू माय चॅनल मास्टर तन्मय शिंदे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार इयत्ता 6वी संकलित मूल्यमापन 2. तर विषय गणित प्रश्नपत्रिका मराठी माध्यममधून. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 15 एप्रिल 2026ची असून विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न एकदम रिअल प्रश्नपत्रिका आहे. जर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आली नाही तर तुम्ही इथून पुढचे माझा एक पण व्हिडिओ बघू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता एकदम रिअल प्रश्नपत्रिका. इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन शैक्षणिक संबोधन व प्रशिक्षण परिषद विद्यापीठ परिषद पुणे 30 प्रगती महाराष्ट्र शैक्षणिक प्रगती चाचणी संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 6वी विषय गणित. विद्यार्थी मित्रांनो, संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 6वी विषय गणित. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एकदम रिअल खरीखुरी ही प्रश्नपत्रिका असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी मराठी माध्यम. इथं पण तुम्ही वरती बघू शकता, तुमचा मराठी पेपर झाला तिथं पण तुम्हाला वरती हे असं लिहिलेलं दिसेल असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचं नाव, इथे तुमच्या शाळेचं नाव, केंद्र, तालुका आणि जिल्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण हे जे शिक्षकाचं असतं त्याच्या मित्रांनो, इथे तुम्हाला प्रात्यक्षिक गुण, तोंडी, लेखी एकूण मार्क तुम्हाला इथे दिलेले असतात. प्राप्त झालेले गुण, कमाल गुण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखीला 40 मार्क आणि तोंडीला 5 आणि प्रात्यक्षिक गुण 5. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा 50 मार्काचा पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हजेरी क्रमांक, तुमच्या शिक्षकांची स्वाक्षरी. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे यायचे, खाली तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता तोंडी चाचणीची उत्तरे येथे लिहा. प्रत्येक एक एक गुण. तर विद्यार्थी मित्रांनो, एक 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 इथे तुम्हाला गुण दिसतच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तोंडी चाचणीचे गुण लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुमची इथे लेखी चाचणी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखी चाचणीमध्ये प्रत्येक प्रश्न 1 गुण आहे. सर्व प्रश्न सोडवावेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला संख्या अक्षरात लिहा. इथे तुम्हाला एक संख्या दिली, इथे तुम्हाला अक्षरात लिहायला जागा दिली, इथे तुम्ही ही संख्या अक्षरात लिहून 1 मार्क मिळवायचा. त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसरा संख्या अंकात लिहा 5502. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5502 ही अक्षरात लिहून 1 मार्क मिळवायचा. त्याच्यानंतर खाली मित्रांनो प्रश्न 3 संख्या अक्षरात लिहा. तर इथे पण तुम्हाला संख्या ही अक्षरात लिहायची आहे. 9752 दिला आहे, तुम्हाला 1 मार्क मिळवायचा आहे लिहून. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 4 संख्या अंकात लिहा 50,000. तर मित्रांनो, ही संख्या अक्षरात लिहून तुम्हाला 1 मार्क मिळवायचा. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 संख्या अक्षरात लिहा. तर मित्रांनो, संख्या अक्षरात लिहून तुम्हाला इथे 1 मार्क आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6 विस्तारित रूपावरील संख्या लिहा. तर इथे तुम्हाला ही संख्या विस्तारित रूपामध्ये लिहायची आहे. तर मित्रांनो, म्हणजे ही 7,000 + 200 + 10. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असतं 7,210 रुपये. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 1 मार्क फिक्स. त्याच्यानंतर खाली मित्रांनो प्रश्न 7 संख्या चढत्या क्रमाने लिहा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ही संख्या ही चढत्या क्रमाने लिहायची आहे. तर मित्रांनो, चढत्या क्रम संख्येचा पहिला क्रम जो आहे तो हा 2 नंबर मित्रांनो तुम्ही याच्यामधून शोधून लिहू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली इथे तुम्हाला बेरीज करा. इथे तुम्हाला बेरीज करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, किनुसार मारून घेऊ शकतात तुम्ही 1 मार्कासाठी. त्यानंतर खाली प्रश्न 9 बेरीज करा. इथे पण तुम्हाला बेरीज करायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला प्रश्न 10 बेरीज करा. इथे पण तुम्हाला बेरीज करायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 11 पुरुषांच्या मदतीसाठी साबुडी गावाने 9,250 रुपयांची व भीमाशंकर गावाने 15,665 रुपयांची मदत केली, तर या दोन्ही गावातील मिळून एकूण किती रुपये मदत झाली 1 मार्कासाठी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला प्रश्न 12 वजाबाकी करा. वजाबाकी करायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 13 वजाबाकी करा. वजाबाकी तुम्हाला इथे 1 मार्कासाठी करायची आहे. त्याच्यानंतर खाली खाली प्रश्न 4 रमेश रावांनी आपल्या जवळील 35,000 रुपये पैकी 9,560 रुपये खरेदी केली, तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील 1 मार्कासाठी तुम्हाला इथं सांगायचं किती रुपये शिल्लक राहतील. त्याच्यानंतर खाली प्रश्न 15 गुणाकार करा. इथे तुम्हाला गुणाकार करायचा आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली इथे याचे तुम्हाला प्रश्न 16 गुणाकार करा. इथं पण तुम्हाला गुणाकार करायचा 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 17 एका पेनाची किंमत 8 रुपये, तर 9 पेनांची किंमत किती 1 मार्कासाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 18 भागाकार करा. भागाकार करायचा आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 19 भागाकार करा. इथे पण तुम्हाला भागाकारच करायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 20 12 संख्येच्या कोणत्याही एक विभाजक लिहा. इथे तुम्हाला कोणत्याही 12 या संख्येचा एक विभाजक लिहायचा आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 21 12 रुपये 40 जणांसारखी वाटली, तर प्रत्येकाकडे किती रुपये असतील 1 मार्कासाठी तुम्हाला इथे चौकटीमध्ये सांगायचं आहे प्रत्येकाकडे किती रुपये असतील. प्रश्न 22 एक वस्तू 600 रुपये विकल्यास 120 रुपये नफा तोटा, तर त्यापैकी खरेदी वस्तू किती किंमत 1 मार्कासाठी तुम्हाला इथं किंमत लिहायची.
तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली प्रश्न 23 शाळेतील स्पर्धा 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत होत्या, तर किती दिवस स्पर्धा सुरू होत्या? 1 मार्कासाठी तुम्हाला सांगायचं किती दिवस स्पर्धा सुरू होते. त्याच्यानंतर खाली प्रश्न 24 बेरीज करायची, तुम्हाला बेरीज करायची 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला 25 वजाबाकी करा, तुम्हाला वजाबाकी करायची 1 मार्कासाठी. प्रश्न 26 खालील आलेखाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाचे उत्तर लिहा 1 मार्कासाठी. इथे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडला? इथे तुम्हाला या आलेखावरून कळतं सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली प्रश्न 27 3/5चा कोणताही एक सामूल्य अपूर्ण कर लिहा 1 तुम्हाला इथं लिहायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर प्रश्न 28 1/18चे अंतिक प्रतीक रूप लिहा 1 मार्कासाठी लिहायचे. त्याच्यानंतर खाली 29 केंद्रपी असलेल्या खालील वर्तुळाच्या व्यवसायाची लांबी टिंब असते. तर इथे तुम्हाला दिले ते तुम्हाला बॉक्समध्ये लिहायचे. प्रश्न 30 गुणाकार करायचे, तुम्हाला गुणाकार करायचा 1 मार्कासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्र प्रश्न 31 भागाकार करायचा. त्याच्यानंतर खाली प्रश्न 32 खाली आहे त्याचे क्षेत्रफळ किती चौरस 1 आहे तुम्हाला इथं लिहायचे आहे. क्षेत्रफळ आहे त्याचे क्षेत्रफळ. त्याच्यानंतर खाली प्रश्न 33 6/10 हे दशांश अपूर्णांकात लिहा हे तुम्हाला इथं अपूर्णांकात लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न तुम्हाला इथे विचारला आहे 34वा 0.25 अंकछेद रुपयात लिहा इथे तुम्हाला अंकछेद रुपयात लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला प्रश्न 35 आहे त्याची परिमिती किती 1 मार्कासाठी. तुम्हाला इथं हा 6 सेमी उभा आणि आडवा 10 सेमीचा दिला आहे. तुम्हाला इथं आहे त्याची परिमिती सांगायची आहे. तर त्याच्यानंतर खाली प्रश्न 33 बेरीज करा इथे तुम्हाला बेरीज करायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 37 वजाबाकी करा इथे तुम्हाला ही वजाबाकी करायची आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 38 इथे तुम्हाला ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम तर इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 39 गुणाकार करा इथे तुम्हाला गुणाकार करून या बॉक्समध्ये उत्तर लिहायचे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 40 खालीलपैकी कोणती मूळ संख्या कोणती तर खालीलपैकी 3 पैकी कोणती तरी मूळ संख्या ती तुम्हाला या बॉक्समध्ये लिहून 1 मार्क मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली तिथे जाऊन व्हॉट्सअपला मेसेज करा. पहिलीच लिंक तुम्हाला भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो मराठीचा पण मी पेपर टाकला होता तोच आला होता. हा पण पेपर येईल मित्रांनो 100%. तर विद्यार्थी मित्रांनो एकदा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.